हॅलो स्टुडंट्स, आपण पाहूया वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन. इंग्लिशमधनं सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. आता हे लैंगिक प्रजनन वनस्पतीमध्ये कसं घडून येतं आणि कुठे घडून येतं? तर वनस्पतीमध्ये हे फुलांमध्ये घडून येतं प्रजनन. त्यामुळे यांना फुलांना लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक असे म्हटलं आहे. आता याचा थेरॉटिकल भाग पाहण्या अगोदर आपण या फुलाची रचना, यांच्या अवयवांना काय नाव आहेत याकडे थोडं लक्ष केंद्रित करू. जर या फुलाकडे तुम्ही लक्ष केला तर तुमच्या लक्षात येईल की हे फूल जास्वंदाचं फूल आहे आणि या फुलांच्या प्रत्येक अवयवाला वेगवेगळी नावे दिली आहेत. यामध्ये 4 प्रकारची मंडले असतात. मंडले म्हणजे ती अवयवांना नावं आहेत. ओके, अवयवांना आपण मंडले असं म्हणू. 4 वेगवेगळ्या प्रकारची मंडले असतात आणि या मंडलांची नावे मी आता सांगणार आहे तुम्हाला. आणि हे जे नावाचं सिरियल आहे हे फुलाच्या बाहेरच्या अवयवाकडून आपण आतील अवयवाकडे जात असताना आपण अशा प्रकारे हा क्रम देऊ शकतो या नावाचा. यामधलं पहिलं नाव पहिलं मंडल ते म्हणजे निदलपुंज. निदलपुंज हे फुलाचा सर्वात बाहेरील भाग आहे. तुम्ही पाहू शकता आकृतीमध्ये सर्वात बाहेरचा भाग खालचा, त्याला निदलपुंज म्हटलेला आहे. निदलपुंजाच्या आतमध्ये जो अवयव असतो त्याचं नाव आहे दलपुंज. ज्याचे घटक जे असतात त्यांना आपण पाकळ्या म्हणतो. या दलपुंजाच्या आतमध्ये जो भाग आहे त्याला म्हणतो आपण पुमंग, ज्यामध्ये त्याचे 2 अवयव आहेत वेगवेगळे, परागकोश आणि व्रत. त्यानंतर या पुमंग जो अवयव आहे याच्या आतमध्ये असणारा मंडल तो म्हणजे जायंग. याचे सुद्धा आणखीन 3 अवयव पार्ट आहेत. तर पहा, यामध्ये आकृतीचे निरीक्षण केल्यानंतर लक्षात येते की दलपुंज आणि निदलपुंज हे आतील 2 मंडलाचे संरक्षण करतात. आतील 2 मंडले कोणती? तर जायांग आणि पुमंग. या दोन्ही मंडलाचे संरक्षण करण्याचं काम दलपुंज आणि निदलपुंज करतात, म्हणून यांना अतिरिक्त मंडले असे म्हणतात. मग जायांग आणि पुमंग या 2 मंडलांना काय म्हणायचं? तर जायांग आणि पुमंग हे प्रजननाचं काम करतात, म्हणून यांना आवश्यक मंडले असं म्हटलेलं आहे. काय करतात? जायांग आणि पुमंग हे प्रजननाचं काम करतात. मग जायांग काय आहे? जायांग हा फुलामधील स्त्रीलिंग म्हणून एक काम करतो. ओके, जायांग म्हणजे स्त्रीलिंग अवयव आहे हा. आणि पुमंग हा पुल्लिंग आहे. मग जायंगाच्या अवयवाचा विचार केला तर ते सर्वात मधली जी टूब दिसते तुम्हाला ती जायांग म्हणून ओळखली जाते आणि त्याचे 3 अवयव म्हणजे सर्वात वरचा अवयव ज्याचं नाव आहे कुक्षी, त्याच्यानंतर खाली जो नळीसारखा आकार दिसतोय त्याला म्हणतात कुक्षी व्रंत, आणि सगळ्यात शेवटचा जो खालचा भाग आहे त्याला म्हणतात अंडाशय. याला एकत्रितपणे जायांग म्हटलेलं आहे. या घटकांना स्त्री केसर असे सुद्धा म्हणून ओळखले जाते. स्त्री केसर कोणते असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे कुक्षी, कुक्षीव्रंत आणि अंडाशय हे स्त्री केसर आहेत. जायांगमधील घटकांना स्त्री केसर म्हणतात असं सुद्धा तुम्हाला सांगता येतं. त्यानंतर पुमंग काय? पुमंग हा पुल्लिंगी आहे. पुमंगाचे सुद्धा 2 घटक आहेत. पुमंगाच्या घटकांना पुंकेसर म्हणतात. मग त्या पुंकेसरामध्ये कोण आहेत 2? तर परागकोश आणि व्रंत. अशा प्रकारे याची रचना आहे. मग या फुलामध्ये नेमकं प्रजनन कसं होतं हे जर पाहायचं म्हटलं तर पहा, जो तुम्हाला पुमंग दिसतोय यामध्ये काडीसारखा भाग आहे
आणि त्याच्यावर एक बियासारखा भाग आहे ज्याला परागकोश म्हटलेला आहे. हा जो परागकोश आहे यामध्ये लहान 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 परागकण असतात आणि योग्य वेळ आल्यानंतर हे परागकोश फुटतो आणि याच्यामधून हे परागकण या कुक्षी दिसते तुम्हाला, जायांगमध्ये सर्वात वरची कुक्षी आहे पहा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे तो, त्या कुक्षीवरती जाऊन ते परागकण चिटकतात. मग हे होतं कसं, कधी कधी पक्षी, कीटक किंवा वारा यांच्यामार्फत हे परागकण त्या कुक्षीवरती जाऊन चिटकतात, तिथे जातात. मग या परागकोशापासून परागकण या कुक्षीवर स्थानांतरित होणे या प्रक्रियेला परागन किंवा परागीभवन असं म्हणतात. पहा काय होते, परागकोशापासून परागकण कुक्षीवर स्थानांतरित होणे या क्रियेला काय म्हटलेलं आहे, परागन किंवा परागीभवन. मग जेव्हा परागकण कुक्षीवरती चिटकतात म्हणजे परागीभवन किंवा परागन, यावेळी कुक्षी चिकट असते आणि कुक्षी चिकट असल्यामुळे जे परागकण तिथं चिटकलेले आहेत हे अंकुरित होतात, अंकुरण पावतात, त्याला अंकुर फुटतं याला. आणि त्या परागकण हे जे कुक्षीव्रंथ दिसते तुम्हाला नळीसारखा आकार, यामधून एका नळीसारखे वाढत जातात आणि परागकणापासून जी निघालेली नळी आहे, नळीसारखा आकार आहे, त्याला आपण परागनलिका असे म्हणतो. ही परागनलिका पूर्णपणे अंडाशयापर्यंत जाते आणि अंडाशयामध्ये गेल्यानंतर तिथे ती फुटते, एक टोक फुटतं तिचं. मग परागकणामध्ये जे काही पुयुग्मक तयार झालेले आहेत दोन, त्या दोन पुयुग्मकापैकी एक पुयुग्मक जो आहे तो अंडाशयामध्ये असलेल्या स्त्रीबीज जे आहे, स्त्रीबीज त्याच्याशी संयोग पावतो. पहा, एक पुंमग अंडाशयातील स्त्रीबीजासोबत संयोग पावतो आणि युग्मनज तयार करतो. मग त्या परागकणामध्ये दोन पुयुग्मक तयार झाले होते, आणखीन एक पुयुग्मक राहिला. हा जो दुसरा पुयुग्मक आहे हा काय करतो, त्यातील ध्रुवीय केंद्राशी संयोग पावतो आणि एक भ्रूणपोष तयार करतो, त्याला एंडोस्पर्म म्हणतात. आणि सुरुवातीला जो पहिला पुंमग आहे हा स्त्रीबीजासोबत ज्यावेळेस संयोग पावतो आणि युग्मनच तयार करतो, याला फलन म्हटलेलं आहे. आणि दुसरा पुयुग्मक हा ध्रुवीय केंद्राशी संयोग पावतो आणि भ्रूणपोष तयार करतो, याच प्रक्रियेला द्विफलन असे म्हणतात. आणि म्हणून अशा प्रकारे या फुलामध्ये द्विफलन सुद्धा होते. मग कालांतराने जो स्त्रीबीजापासून युग्मनज तयार झालेला आहे त्याचं बीजामध्ये रूपांतर होतं आणि ते जमिनीवर पडतात आणि त्यापासून नवीन झाडाची निर्मिती होते, नवीन फुलाची किंवा नवीन जे काही रोपटं आहे त्याची निर्मिती होते. आणि जो अंडाशय आहे हा याचं रूपांतर पुन्हा फळामध्ये होतं. अशा प्रकारे फुलांमध्ये प्रजनन घडून येतं. हेच वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन होय. आता याची थेरी पाहू आपण. पहा, वनस्पतीमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहेत. फुलामध्ये बाहेरून आत क्रमाने जाताना 4 मंडले आहेत. एक निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग. यापैकी पुमंग आणि जायांग हे प्रजननाचे काम करतात म्हणून त्यांना आवश्यक मंडले असं म्हटलेलं आहे. तर निदल आणि दलपुंज हे आतील मंडलाचे संरक्षण करतात म्हणून यांना अतिरिक्त मंडले म्हणतात.
निदलपुंजातील घटक दलांना निदल म्हणतात. जो निदलपुंज दिसतोय तुम्हाला खाली, याचे घटक दलांना निदल म्हणतात आणि ते कसे असतात, हिरव्या रंगाचे असतात. दलपुंजातील घटक दलांना पाकळ्या म्हणतात आणि त्या विविध रंगीबेरंगी असतात. त्यानंतर पुमंग हे पुल्लिंगी मेल दल आहे. त्याच्या घटक दलांना पुंकेसर म्हणतात. पुमंग मी सांगितलं की पुमंगला जे घटक आहेत त्यांना पुंकेसर म्हणतात. आणि जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे म्हणून त्याच्या घटक दलांना स्त्रीकेसर असे म्हणतात. जर एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडले असतील तर अशा फुलांना आपण उभयलिंगी म्हणतो. जसे की जास्वंदाचे फुल आत्ताच पाहिलं आपण, त्यामध्ये पुमंग पण आहे आणि जायांग पण आहे, त्यांना म्हणतो आपण उभयलिंगी. जर फुलामध्ये वरील दोन्हीपैकी एकच मंडल असेल तर अशा फुलांना आपण एकलिंगी म्हणतो. उदाहरण पपईचे फूल दिलेले आहेत, मादी फूल आणि नर फूल. जर फुलामध्ये फक्त जायंग असेल तर आपण त्या फुलाला मादी फूल म्हणतो आणि जर फुलामध्ये फक्त पुमंग असेल तर त्या फुलाला आपण नर फूल म्हणतो. आणि हे अशा प्रकारे एकच असेल तर त्याला आपण एकलिंगी फूल असे म्हणत असतो. मग जर फक्त पुमंग असेल तर नर फूल आणि जायंग असेल तर मादी फूल. उदाहरण पपई आहे. आता हा जो भाग आहे तुमचा कटलेला आहे सिलेबसमधून. ओके, या बऱ्याच फुलांना आधारासाठी तिथून ते ध्रुवीय केंद्रके असतात इथंपर्यंत भाग कटलेला आहे. त्यानंतरचा भाग आपण पाहू. परागकोशातील परागकण स्त्री केसराच्या कुक्षेवर स्थानांतरित होतात. यालाच परागन किंवा परागीभवन म्हणतात. आत्ताच पाहिलं आपण. परागकण जैविक घटक जसं की वारा पाणी किंवा अजैविक घटक वारा पाणी किंवा जैविक घटक कीटक पक्षी आणि इतर प्राणी आणि पक्षी यांच्या मार्फत होतं. मी सांगितले की पक्षी किंवा कीटक त्या पुंकेसरावरती म्हणजे परागकोशावरती बसतात. तिथले परागकण त्यांच्या पायाला चिटकून ते कुक्षीवरती जाऊन बसतात. यांच्या मदतीने होते. परागकणाच्या वेळी कुक्षी चिकट असते. या चिकट कुक्षीवर परागकण पडल्यावर ते अंकुरित होतात, म्हणजेच त्यात 2 पुयुग्मक तयार होतात आणि दीर्घकाळानंतर परागनलिका तयार होते. परागनलिका 2 पुयुग्मक वाहून नेते. ही परागनलिका कुक्षीवृंतामार्गे बीजांडातील भ्रूणकोशात पोहोचते. या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा. पहिल्यांदा कुक्षीवरती परागकण तिथे चिटकलेले आहेत. त्यानंतर एक नलिका आणि त्यामध्ये 2 पुयुग्मक दुसऱ्या आकृतीमध्ये हे खाली वाहून नेत आहे ती नलिका. आणि ती कुठे पोहोचलेली आहे? या भ्रूणकोशातील बीजांडापर्यंत पोहोचलेली आहे. तिथे परागनलिकेचे अग्र म्हणजे त्याचे जे टोक आहे अग्र फुटते आणि दोन्ही पुयुग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात. त्यातील एक पुयुग्मक अंडपेशीची संयोग पावतो आणि युग्मनच तयार करतो आणि याला आपण फलन म्हणतो. मग दुसरा पुयुग्मक आहे. दुसरा पुयुग्मक हा 2 ध्रुवीय केंद्र जे आहेत मध्ये, इथं तिसऱ्या आकृतीत तुम्हाला चौथ्या आकृतीत ध्रुवीय केंद्र दिसत आहेत. ओके, तर हे दुसरे पुयुग्मक त्या ध्रुवीय केंद्राशी संयोग पावतात आणि भ्रूणपोष तयार करतात, ज्याला आपण एंडोस्पर्म म्हणतो. ते भ्रूणपोष तयार होतो आणि या प्रक्रियेत 2 पुयुग्मक भाग घेतात म्हणून यांना द्विफलन असे म्हणतात. ओके, पहा लक्षात ठेवा की फुलांमधील जे काही जास्वंदाच्या फुलामधील जे काही फलन आहे याला द्विफलन का म्हणतात, तर याचं कारण हे आहे कारण यामध्ये 2 पुयुग्मक भाग घेतात म्हणून याला काय म्हणतात, द्विफलन. ओके, त्याची प्रोसेस पण सांगावी लागेल तुम्हाला. नेक्स्ट, हा भाग कटलेला आहे. शेवटचं, फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात होते आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते. मग ते फळ फुटते आणि बीज जमिनीवरती पडते आणि अनुकूल परिस्थितीमध्ये ते मातीत रुजते आणि मातीत रुजल्यानंतर बीजातील भ्रूणपोषाचा वापर करून युग्मनाची वाढ होते. ओके, त्यानंतर आणि नवीन रोपटे तयार होते, यालाच आपण बीजांकुरण म्हणतो. पहा, जे काही बीज खाली पडलेलं आहे
त्यामधील भ्रूणपोषाचा वापर केला जातो, कारण भ्रूणपोष तयार झाला होता ना. दुसरा जो पुयुग्मक आहे हा ध्रुवीय केंद्राशी संयोग पावतो आणि भ्रूणपोष तयार करतो. मग या भ्रूणपोषाचा वापर करून त्या युग्मनाची वाढ केली जाते आणि नवीन रोपटे तयार होते, यालाच आपण बीजांकुरण म्हणतो. अशा प्रकारे वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन संपते. यानंतरचा पाठ पाहणार आपण मानवी लैंगिक प्रजनन, हा आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू.